घरगुती हिंसाचार आरोपाच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे जे नेते आहेत आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत. त्यांना मोठा धक्का जो आहे तो मुंबई सत्र न्यायालयाकडून मिळाल्याचं पाहायला मिळतंय. करुणा शर्मा मुंडे यांनी जी काही याचिका म्हणजे जे काही प्रकरण हिंसाचाराचं सुरू होतं त्यासंबंधी हा मोठा धक्का बसलेला आहे. धनंजय मुंडे यांनी असा दावा केलेला होता मुंबई सत्र न्यायालयामध्ये की करुणा शर्मा यांच्यासोबत माझे वैवाहिक संबंध नव्हते, त्या माझ्या कायदेशीर पत्नी नाहीयेत असा दावा त्यांनी केलेला होता. परंतु करुणा शर्मा यांनी असा दावा केला होता की मी त्यांची पत्नी आहे आणि याच प्रकरणामध्ये सुनावणी झालेली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांनी असं म्हटलेलं आहे की आमचं रिलेशनशिप जे होतं ते लिव्ह इन रिलेशनशिप होतं आणि त्यामधून 2 मुलं झालेली आहेत, परंतु माझे वैवाहिक संबंध जे आहेत ते करुणा मुंडे यांच्याशी नाहीयेत असा दावा धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आलेला होता. याच प्रकरणामध्ये जो काही आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला आहे त्यांनी त्यात असं म्हटलेलं आहे की एकाच घरात राहिल्याशिवाय 2 मुलं होत नाहीत आणि त्यामुळेच जो काही संबंध आहे तुमचा करुणा मुंडेंशी तो वैवाहिक संबंध असल्यासारखं दिसतंय. करुणा शर्मा यांच्याशी असलेला जे काही संबंध आहे ते वैवाहिक संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्हाला त्यांना पोटगी द्यावी लागेल अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते मुंबई सत्र न्यायालयाने दिलेले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे आहेत शेख जाफर त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या आदेशामध्ये, म्हणजे ज्या प्रकारचं जे काही दंडाधिकाऱ्यांचा जो काही निर्णय जो धनंजय मुंडे यांच्या विरोधात आलेला होता, करुणा शर्मा यांना पोटगी द्या अशा प्रकारचा दंडाधिकाऱ्यांचा जो काही बांद्रामध्ये जे कोर्ट आहे, फॅमिली कोर्ट आहे, त्यांच्या दंडाधिकाऱ्यांनी जो काही निर्णय दिलेला होता त्याला आव्हान देणारी याचिका जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयामध्ये माझगाव कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती. ही याचिका जी आहे ती या न्यायाधीशांनी जी आहे ती फेटाळून लावलेली आहे. त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या वैवाहिक जरी पत्नी नसल्या तरी सुद्धा संबंध तुमचे तसे आहेत, तुम्हाला 2 मुलं झालेली आहेत आणि हे संबंध तसेच ठरवले जातात. त्यामुळे घरगुती हिंसाचाराच्या कायद्या अंतर्गत तुम्हाला करुणा शर्मा यांना पोटगी द्यावी लागेल अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते न्यायालयाकडून देण्यात आलेले आहे. त्याचा सविस्तर जो कोर्टाने जे काही त्यांच्या आदेशात म्हटलेला आहे ते समोर आलेला आहे. माझगाव कोर्टाने त्यांच्या जो आदेश दिलेला आहे त्या आदेशात काय म्हटलंय तर त्यांनी सांगितलंय की एकाच घरात राहिल्याशिवाय 2 मुलं होत नाहीत. तुमचे आणि करुणा शर्मा यांचे संबंध जे आहेत ते वैवाहिक संबंध आहेत असं दिसून येत आहे आणि त्यामुळेच घरगुती हिंसाचाराच्या कायद्या अंतर्गत तुम्हाला करुणा शर्मा यांना पोटगी द्यावी लागेल. तसंच त्यांनी हे म्हटलेलं आहे की दंडाधिकाऱ्यांनी जो काही निर्णय दिलेला आहे तो त्यांनी याच्यामध्ये फेटाळून लावलेला आहे. त्यांची याचिका जी आहे धनंजय मुंडे ती त्यांची फेटाळून लावण्यात आलेली आहे आणि हे नवीन आदेश जे आहेत ते मुंबई हायकोर्टाकडून मुंबईच्या सत्र न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. तसंच जे मुंबई सत्र न्यायालय त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की करुणा शर्मा यांना झालेली 2 मुलं ही धनंजय मुंडे यांची आहेत आणि त्यामुळेच करुणा शर्मांसोबतच त्यांच्या 2 मुलांना नेत्यांसारखीच जीवनशैली जगण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ही जी पोटगी आहे 2 लाखांच्या पोटगीची जी काही मागणी करुणा शर्मा यांनी केलेली आहे ती त्यांना देणं बंधनकारक असणार आहे अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते मुंबई सत्र न्यायालयाकडून धनंजय मुंडे यांना देण्यात आलेले आहेत. धनंजय मुंडेंसाठी हा एक धक्का मानला जातोय. इतकंच नाही तर करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप देखील यावेळेला केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला, मला फसवण्याचा प्रयत्न केला, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला असं म्हणताना त्यांना अश्रू देखील अनावर झालेले आहेत. त्यांनी असं म्हटलं की जो मला प्रेमाच्या जाळ्यात ओढून माझ्याशी लग्न करून दाखवेल त्याला 20 कोटी देण्याचं धनंजय मुंडे यांनी मान्य केलेलं होतं. अशा प्रकारचे आरोप, गंभीर आरोप जे आहेत ते करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आहेत. आधीच आपण बघतोय की जे काही वाल्मिक कराड प्रकरण सुरू आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांना स्वतःचं मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि आता जे काही घरगुती हिंसाचाराचं प्रकरण समोर येते करुणा शर्मा यांच्याकडून वारंवार जे काही आरोप केले जात आहेत त्यातच सत्र न्यायालयांकडून जी काही आदेश दिले जात आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे हेच कुठेतरी त्यांचा पाय खोलात जातोय की काय असं दिसून येतंय. आता पुन्हा एकदा त्यांना हा धक्का बसलेला आहे. नेमकं या प्रकरणामध्ये आणखी काय घडतं या संबंधी संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.